शेतीसाठी जरी या गावामध्ये पाणी येत असलं तरी पण पिण्याच्या पाण्याची सोय अजून तरी म्हणजे 50%च झालेली आहे. म्हणजे कसं, ते जल जीवन मिशन अंतर्गत जी पाणी पुरवठ्याची स्कीम आली होती त्यामध्ये पाणी तर गावापर्यंत आलं, पण त्याच्यासाठी फिल्टर हाऊस वगैरे ते काय बांधण्यात आलं नाही. त्यामुळे ते पैसे कुठे गेले आता तुम्हाला तर वेगळं सांगायलाच नको. त्यामुळं या गावामध्ये डोंगराने वेढलेलं तर गाव आहेच, शेतीसाठी पाणी तर आहेच, पण पिण्यासाठी अजूनही रोज पाणी येत नाही. मे महिन्यामध्ये तर 8-8 दिवसांनी किंवा 15-15 दिवसांनी ते पाणी येते. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये अशी काहीतरी समस्या असतेच. तुमच्या गावामध्ये देखील पाण्याची समस्या आहे का? हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जल जीवन मिशन अंतर्गत जी पाणी पुरवठ्याची स्कीम आली होती, त्या स्कीमचं पुढे काय झालं? म्हणजे स्कीम तर आली होती, म्हणजे पाणी तर गावामध्ये आलं, पण ते फिल्टर हाऊस वगैरे ते काही बांधण्यात आलं नाही. आणि अ, असं वचन देण्यात आलं होतं की अ, रोज पाणी येईल. ते तर पाणी काय रोज येतच नाही. 8 दिवसांनी, 15 दिवसांनी असं पाणी येतं. तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.